हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी नव्या पद्धतीने डाळ कांद्याच्या भाजीची रेसिपी, जी करायची पद्धत अगदी वेगळी आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। सुरुवातीला आपल्याला आवश्यक तेवढे कांदे घ्यायचे आहे, जे पातळ पातळ लांब लांब कट करून घ्यायचे आहे। खोबरं कट करून घ्यायचं आहे आपल्याला। एका कढईमध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला कांदे जे आहे ब्राऊन होईपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे। कांदे होईस काय माहिती का, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप केले होते आपण ते टाकायचे आहे आणि त्याला फिरवून घ्यायचे आहे। व्यवस्थित फिरवला गेले काय करायचं माहिती का, आपण घेतलेली आहे डाळ जी 2 घंट्यापूर्वी भिजत घातली होती। मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। तुम्ही तुरीची डाळही घेऊ शकता। डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये टाकायचं आहे आपण जे सुकं खोबरं काढून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते टाकायचं आहे। आता मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे तिखट, हळद, थोडंसं गरम मसाला, धनापूड आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आलं लसूण घेतलेलं आहे, जे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आपण जे मसाले काढले होते का प्लेटमध्ये ते आपल्याला डाळीमध्ये काढून घ्यायचे आहे। आणि इकडे आपला कांदा पण छानपैकी ब्राऊन झाला होता, तो कांदा आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे। नंतर काय करायचं माहिती आहे, सुरुवातीला गरम गरम असं चमच्याने हलवायचं आहे। नंतर हाताने त्याला एकदम छान असं चुरून चुरून एकजीव करायचं आहे। सगळं मसाले वगैरे व्यवस्थित लागले गेले पाहिजे आणि त्याला छान असं भरपूर तेल सुटलं पाहिजे। छान व्यवस्थित आपल्याला हाताने असं चुरून चुरून घ्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये कांद्याची भाजी खाल्ल्या गेली पाहिजे बघा। उन्हाळ्यामध्ये कांद्याला खूप छान टेस्ट असते। माझ्या घरी आत्ताही माझ्या पप्पाला किंवा मी जरी उन्हात बाहेर गेले तरी माझी मम्मी पांढरा कांदा खिशामध्ये देते बघा। तुमच्याकडे पण देतात का मला कमेंट करून नक्की सांगा। आता एका त्याच कढईमध्ये आपण घेणार आहे आवश्यक तेवढं तेल। तेल आपलं छान गरम होऊ द्यायचं आहे। इकडे आपण आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं तडतडला गेला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कच्चापणा काढून घ्यायचा आहे। नंतर आपण जी डाळ चुरली होती की नाही ती टाकायची आहे। आता तेलाला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित डाळ परतून झाल्यावर त्याला तेल सुटल्यावर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आवश्यक तेवढं पाणी, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजेल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। आणि रस्सा जे आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे करायचा आहे, घट्ट पातळ जसा पाहिजे तसा तुम्हाला रस्सा करून घ्यायचा आहे। हरभरा डाळ शिजायला जरासा वेळ लागतो, त्यामुळे त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आपल्याला। हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळही घेऊ शकता, मी परत एकदा सांगतो तुम्हाला। आणि मस्तपैकी डाळ जी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अप्रतिम अशी भाजी होते, की तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा, खायला खूप स्वादिष्ट अशी लागते। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नंतर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि आय होप तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करता। त्या उन्हाळ्यामध्ये डाळ कांद्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भातावर तुम्हाला सर्व करायचं आहे। तर तयार आहे आपली नवीन पद्धतीची डाळ कांद्याची भाजी। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।